जिल्ह्यात चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या नराधम आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 16,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे। त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमीजवळ असलेल्या जगदंबा नगरात महिला ही आपल्या आई वडिलांकडे 3 मुलींसह राहत होती। 2011 मध्ये आरोपी गजानन जाधव याच्या सोबत तिचे लग्न झाले होते। लग्नानंतर या महिलेला 3 मुली झाल्या, परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता आणि शारीरिक तसेच मानसिक छळ देखील करत होता। महिलेचे वडील सुरेश तायडे हे नेहमी महिला आणि आरोपी यांना समज देऊन नांदवण्यास पाठवत होते। सततच्या त्रासामुळे कंटाळून महिला अंदाजे 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी 2 मुलींसह माहेरी आली। काही दिवसांतच तिचा पती आरोपी हा जालन्यावरून बुलढाणा या ठिकाणी येऊन फिर्यादीच्या घरी मुक्कामास थांबला आणि सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे आणि त्यांची पत्नी बुलढाणा या ठिकाणी कामानिमित्त गेली असता महिलेच्या 2ही मुली बाहेर खेळत असताना आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा बेत असल्यामुळे त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर 2 चाकूने 8 वार करून तिचा खून केला आणि 2ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावात उडी घेतली। मात्र त्यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले असून पोलिसांनी आरोपी याला अटक करून जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा या ठिकाणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि 16,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे। दिनांक 9/8/2021 रोजी बुलढाणा येथील त्रिशरण चौकाजवळ असलेल्या जगदंबा नगरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याने चारित्र्यावर संशय घेऊन त्याची पत्नी हिचा चाकूने निर्घृण खून केला होता। त्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने दोष सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून एकूण 15 साक्षीदार तपासलेले आहेत। त्यामध्ये शेजारी राहणाऱ्या 2 लेडीज आणि 2 जेंट्स यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे। त्याचप्रमाणे घटनास्थळावर 2 चाकू मिळून आले होते। त्या चाकूवरील फिंगरप्रिंट घेण्यात आल्या होत्या। फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी दिलेला पुरावासुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे। अशा प्रकारे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 यांनी आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये भादवीची कलम 302, 307, 498 तसेच आर्म ॲक्टची कलम 4 व 25 नुसार आरोपीस दोषी ठरवण्यात आलेले आहे। ह्यामध्ये आरोपीस भादवीचे कलम 302 नुसार जन्मठेपेची शिक्षा, आरोपीस भादवीचे कलम 307 नुसार सुद्धा जन्मठेपेची शिक्षा, भादवीचे कलम 498 नुसार 3 वर्ष शिक्षा, तर आर्म ॲक्टचे कलम 4 व 25 नुसार आरोपीस 6 महिन्याची शिक्षा व एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये 16,500 रुपये दंड कोर्टाने ठोठावलेला आहे। सदरचा दंड हा ज्या पीडिता आहेत त्या पीडितेच्या जे मुली आहेत, मयताच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे। NTV न्यूज मराठी बुलढाणा।